नमस्कार, स्वागत आहे तुमचं व्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणी व्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत जत्राला. हा आहे नगर मनमाड रोड हायवे. तर चला. तर आपण चाललो आहोत राहुरीमध्ये मुसळवाडी या गावात, जिथं आहे टाकळीमे या गावाची जत्रा, मेहेरबाबाची. तर असं आपण चाललो टू व्हीलरवर. लयच मोठं आहे हे. चला चला. आणि आता आपण आलो आहोत राहुरीमध्ये. हे आहे राहुरीचं बस स्टँड आहे इकडे साईडला. आणि आपण टू व्हीलरवर असल्यामुळे बस स्टँडपाशी काय आपला जायचं विषयच नाही. आपण चाललेलो आहोत सरळ. आणि इथे खूप गर्दी असते. इथून कमीत कमी 15 मिनटं तरी लागतातच ट्रॅफिकमधून बाहेर निघायला. तर कोण कोण आहे राहुरीचं त्यांनी कमेंट करा. आणि असं आपण पोहोचलेलो आहोत जत्रेत. तर हे आहे म्हसोबाचं मंदिर चा परिसर. हा सर्व हे मागं दिसते ते म्हसोबा आहेत. यांची आजची जत्रा. आणि इथे वशटाचा निवद असतोच, म्हणजे नॉनव्हेजचा निवद इथे दाखवतात. इथे मागच तुम्ही बघू शकता स्वयंपाक चालू आहे, म्हणजे ज्याची जत्रा आहे त्यांनी ते करू राहिलेत. आणि आपण इथे आता पाया पडायला आलोत. पहा, इथं सर्वांनी नैवेद्य ते ठेवलेले आहेत. टोपी उपरणं ठेवलेले आहे. आणि आता आपण प्रदक्षिणा घालणार आहोत. देवाला येथे गोडाचा पण नैवेद्य चालतो आणि वसटचा पण नैवेद्य चालतो म्हसोबा देवाला. आणि हा आहे सर्व परिसर. मी पडलेली आहे इथे पाया. आणि हे पहिलं फक्त झाडाखाली होतं मंदिर. आणि हे आत्ता हे सर्व व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे. स्टाईल वगैरे बसवलेले आहेत. आणि छान प्रकारे हा परिसर केलेला आहे. आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत मेन जत्रेला. ही आहे टाकळीमे बाबाची जत्रा. इथे चौथऱ्यावर स्त्रिया जात नाहीत, पुरुष जातात. त्यामुळे मी खालूनच व्हिडिओ घेतलेला आहे. वर फक्त पुरुषच जातात सर्व. आणि इथे गोड भाताचा नैवेद्य होता, मलिद्याचा नैवेद्य होता. ज्याची इच्छा असते त्याने अशी लाल दोरी बांधलेली पण इच्छा पूर्ण होते. आणि हा सर्व मांडव वगैरे घातलेला होता उन्हामुळे. ऊन भरपूर आहे. आणि आम्हाला इथे भरपूर गोड भाताचा नैवेद्य प्रसाद म्हणून दिला. बऱ्याच जणांनी वाटला. ही होती संध्याकाळची वेळ, त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी होती. हा आमचा फॅमिली फोटो. आणि आता आपण निघणार आहोत जत्रेत. तर हे बघा, असे दुकानं लावलेली आहेत. पळपाट, पाट, लाटणं वगैरे, सेव वगैरे सर्व दुकानं लावलेली आहेत. बांगड्या वगैरे, नारळ, चाळण्या.
आणि इथे पानफुल जे आहे ते नारळ पानफुल डायरेक्ट 50 रुपये सांगितलं होतं. आणि हे आहे शेव म्हणजेच भेळ, ही 50 रुपये पावशेर सांगितली होती. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण जत्रा फिरलेलो आहोत. पूर्ण जत्रा काहीच सोडलेलं नाही. हे जे पूर्ण स्टॉल होते हे फक्त भेळीचे होते. दोन्ही साईडनी फक्त भेळ, इकडून दोन्हीकडून फक्त भेळीचेच दुकान लावलेले होते या साईडला. आणि छान जत्रा भरते इथं. जत्रा ही इथं 4 दिवस असते. टाकळी मी या गावातील कोणी असेल तर त्यांनी कमेंट करा. या ठिकाणी 4 दिवस जत्रा भरते. आणि मी गेले होते गॉगल घेण्यासाठी पाहिला, पण काही घेतला नाही, कारण मला जसा पाहिजे होता तसा नाही मिळाला. आणि अशा प्रकारे आपण चाललो आहोत परत जत्रेमध्ये. आणि अशा प्रकारे आपण परत चाललो जत्रेकडे. येथे सगळ्या खेळण्या, बाहुल्या वगैरे, टोपे वगैरे ते स्टॉल होते. JCB, लहान मुलींचे भांडे. आणि इथं आमच्या मुली खूप रडल्या कारण त्यांचे टोचले नाक. ही आहे लहानी मुलगी, ही तरी एक वेळ रडली नाही, मोठी मुलगी लई रडली. तुम्ही बघू शकता जत्रेत टोचलीत मुलींनी नाक. तर हिचं नाक टोचून झालंय. तर तुम्ही बघू शकता अजून हिचं नाकच टोचायचं चाललंय. खालीवर होतं म्हणून थांबलो होतो. हे त्या बाईकडं होतं हिचं दुकान, तिने लावलेलं. गप. तर आता ही जी मुलगी आहे ती खूप रडलेली आहे, तुम्ही बघू शकता. ही मोठी मुलगी आहे, लहान एक वेळ रडली नाही, पण ही खूप रडली.
मंदिराशेजारी हे आहे तळं, खूप मोठं आहे तळं. मुलं तिथे पोहत होते. आणि हे आहे मंदिर मियाँ साहेब चांद दरगाह. या बाबांची असते जत्रा. जत्रा खूप मोठी असते. 4 दिवस ही जत्रा चालते. इथे कावडीवरून पाणी आणतात मुलं. दुसऱ्या दिवशी तमाशा असतो. तिसऱ्या दिवशी कुस्त्या असतात. खूप मोठी अशी ही जत्रा भरते. आणि तुम्ही हे मंदिर बघू शकता. हे आहे दर्गा आणि हा आहे साईडचा परिसर सर्व. तर आम्ही इथे दर्शन घेतलं. हे आमची फॅमिली. खूप मोठं असं मंदिर आहे. खूप छान असा परिसर आहे. हा पूर्ण परिसर आहे. आणि ही जी जत्रा आहे ही जत्रा भरते आखेदी झाल्यावर जो शुक्रवार येतो त्या दिवशी ह्या गावची जत्रा भरते. आणि तिथे 4 दिवस ही जत्रा चालते. आणि ह्या जत्रात खास आकर्षण असतं ते हे पाळणे. हे असे सर्व मोठे मोठे पाळणे होते. आणि जत्रेतून आम्ही गेलो जेवणासाठी राहुरीचं फेमस हॉटेल फुले फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. जत्रेत सुद्धा जेवण केलं होतं. पण आम्हाला जायला घरी वाजले होते 9. मग जाता जाता आम्ही इथं जेवण करण्याचं ठरवलं. तर छान आहे. वेटरसुद्धा छान आहे. सर्विस सुद्धा खूप फास्ट आहे. आणि बिलसुद्धा एवढं येत नाही, प्रमाणातच येतं. आणि आपण आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला असं छान असं तुळशी वृंदावन आणि आपल्याला दर्शन झालेलं आहे साईबाबांचं. आणि फिश टँक. आणि त्यानंतर आपण गेलेले आहोत फॅमिली हॉलमध्ये वर. आपण हे चाललोय वर. आणि ह्या हॉटेलचं फेमस असे आपण खाल्ली कोथिंबीर वडी, काजू पनीर म्हणजे काजूची भाजी, पनीरची भाजी, शेवभाजी आणि रोट्या आणि नॉन रोटी हे आपण ऑर्डर केलं होतं. आम्ही खायला होतो 9 जण आणि बिल आलेलं आहे 1300 रुपये. तर असं छान फुले रेस्टॉरंट आहे. एकदा अवश्य भेट द्या. जे राहुरी साईडला जाताना येताना हे हॉटेल लागतं. मनमाड हायवेला आहे. ज्यांना कोणाला कामानिमित्त तिकडे जाणं येणं झालं तर अवश्य भेट द्या. छान हॉटेल आहे. येथे बड्डे पण होतात. येथे एका फॅमिलीचे बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. आणि इथलं खास आकर्षण मला तरी वाटलं की यांचा ड्रेस कोड, सर्व वेटरसाठी ड्रेस कोड आहे. आणि सर्विस पण छान आहे. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.